नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक पदाकरिता जी पदभरती सध्या येणार आहे. काही दिवसात त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल. आता जे मंत्री आहेत ग गणेश नाईक साहेब यांनी काय केलं होतं, की तुम्ही बघू शकता, की महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम होता. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम, वन विभागाचा पदक वितरण सोहळा होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पुढील 2 महिन्यामध्ये ही काय करेल की जाहिरात येईल आणि त्याच्यानंतरनं काय केलेलं आहे की याची जी रिक्त पदं आहेत, त्याचा आढावा घेण्यासाठी काय केलेलं आहे की त्यांनी जे हे आहेत प्रधान सचिव आहेत, तर त्यांना काय केलं की सांगितलेलं आहे. तर अधिकारी लेव्हलला माहिती गेलेली आहे कार्यक्रमातच. ऑफिशियल वन विभागाचा कार्यक्रम होता, त्यामुळे माहिती घेतलेली आहे ती आणि नक्कीच याचं तुम्हाला काय करतील की पुढील म्हणजे एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुम्हाला काय कळेल की याची जाहिरात नक्की तुम्हाला दिसणार आहे. तसेच दोन्ही जाहिराती दिसतील तुम्हाला रक्षकसाठी आणि वनसेवकसाठी. दोन्ही तुम्हाला जाहिराती भेटणार आहे. तर आता मी वनसेवकसाठी विद्यार्थ्यांचे खूप सारे डाऊट आहेत, तर ते डाऊट तुम्हाला क्लिअर करणार आहे. आता सध्या जर बघितलं, तर ही पदभरती जी आहे, ती तुम्ही बघू शकता, की ही असणार आहे 12,991. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर सध्या कार्यरत आहेत. आता ते पर्मनंट नाही आहेत, कार्यरत आहेत ते रोजंदारी तत्वावरती. तर हे आहे 4,545 एवढे आहेत वनमजूर सध्या आणि आवश्यकता असणार आहे 8,446 एवढ्यांची आवश्यकता असणार आहे. आता यांनी काय केलेलं आहे, की शेवटी आता याची टोटल जर बघितलं तर बेसिक S1 ची श्रेणी असणार आहे 15,000 ते 47,600 हे बेसिक असतं. त्याच्यानंतरनं बाकीच्या गोष्टी याच्यात ॲड होतात. आता याच्यामध्ये हा मसुदा असतो, हा ड्राफ्ट आहे. लक्षात घ्या ड्राफ्ट आहे. ड्राफ्ट जो असतो आता तुम्हाला सांगतो मी काय असतं ते जाहिरात कशी निघते ती. हे ड्राफ्ट जो असतो, तर हे ड्राफ्ट काय करतं, की विभाग काय करतं, की प्रत्येक ठिकाणी पाठवतं. सगळ्या याला वनरक्षकला तुम्ही बघू शकता, की मुख्य वनरक्षक सर्व त्याच्यानंतर वनरक्षक प्रादेशिक सर्व यांना पाठवलेलं आहे. आता याच्यानंतर काय होतं, की त्यांच्याकडनं हे मागितले जातात, फीडबॅक मागितले जातात, की याच्यामध्ये तुम्हाला काही हे आहेत का ते सांगा. म्हणजे काही सूचना द्यायच्या असतील तर ते सांगा. लक्षात घ्या, की ड्राफ्ट असतो. ड्राफ्टला परत काय केलं, की सूचना दिल्या जातात आणि याच्या सूचनाचं काय केलं जातं नंतरनं फायनली त्याला ॲडव्हर्टाइजमध्ये म्हणजे कन्व्हर्ट केलं जातं हे. ओके. तर त्याच्यानुसार जर बघितलं आपण, तर याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा डाऊट होता, की ही जी पदं आहेत, लक्षात घ्या, ही पदं जी आहेत, एक मिनिट तुम्हाला सांगतो मी. तर या पदांमध्ये अ, एक विषय होता, की 12वीचेच फक्त विद्यार्थी घ्यावे. ओके. आता इथे दिलं, की सरळ सरळ सेवेने घेतील 100%. ओके. सरळ सेवेने घेणार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचाच रहिवासी असणं आवश्यक आहे. स्थानिक उमेदवार त्यांना आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही तर वनसेवक याचं नाव राहणार आहे आणि कमीत कमी 10वी लागणार आहे तुम्हाला आणि जास्तीत जास्त तुम्हाला 12वी ही लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडनं लिहून घेतलं जाणार आहे, की जास्तीत जास्त 12वी पेक्षा मी जास्त शिकलेलो नाहीये. तर बाकीच्या संधी मिळणार नाही असं लिहिलं. आता हा ड्राफ्ट आहे. ड्राफ्टमध्ये काय केलं जातं तुम्हाला, की हे नंतरनं विभाग प्रत्येकाचा फीडबॅक घेतला जातो आणि तिथून मग हे करा. आता इथं जर बघा तर ह्याच्यातलं एम जो आहे तो काय करेल, की चेंज केला जाणार आहे. लक्षात घ्या, की चेंज केला जाणार आहे. कारण की ग्रुप डीच्या पोस्टसाठी कुठेच असं नसतं, की फक्त 10वी आणि 12वी असेल. तुम्ही जर काही जुने व्यक्ती घेत असाल, तर त्यांना ऑलरेडी यांनी काय केलं, की 10% आरक्षण देण्यात येलेलं आहे. जे की ऑलरेडी काम केलेलं आहे वन विभागामध्ये. त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. आता अ, एक तर गोष्ट सांगितली, की हे चेंज होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की यांना फिजिकल असेल का? तर बघा फिजिकल जे आहे, फिजिकल जे असणार आहे, तर ते नक्कीच फिजिकल असणार आहे याला. कारण की वनमजूर हे वनरक्षक सारखेच असतात. रक्षकासारखं त्यांना काम करायला लागतं. तर त्यामुळे याचे फिजिकल राहणार आहे. नक्कीच फिजिकल याला राहणार आहे. तिसरा गोष्ट अशी मुद्दा आहे, की तो मुद्दा म्हणजे की वय काय असणार आहे? तर बघा, ही वनसेवक ही भरती खूप दिवसातून आलेली आहे. तर याच्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरत आहेत, नॉर्मली जे याच्यासाठी जी आवश्यकता असते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 वर्षाचा काय केलं, की वाढ होऊन देणार आहेत ते. वाढ होऊन म्हणजे काय करतील ते, की जी जन्मतारीख गणनेची जी तारीख असते, ती पुढची दिली जाते. लक्षात घ्या, की काय केलं जातं, सपोज जाहिरात एप्रिलची केली, तर ते काय करतील, की डिसेंबरपासून त्याची काय केली, की त्याच्यानंतरनं तारीख हे केले जाते किंवा एखाद वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन दिले जाणार. म्हणजे याच्यामध्ये जे उमेदवार वयामुळे
पात्र ठरतील त्यांनाही संधी मिळणार आहे. जे जे म्हणजे पोलीस भरतीला जे एज असतं किंवा वनसेविकाला वनरक्षकसाठी जे एज असतं, त्याच्यामध्ये काय केलं की वाढ करून दिली जाते. आता ती की मिनिमम 18 ते 19 वर्ष दिलेलं असतं आणि जास्तीत जास्त प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगळा असतो तो. आता तो मी आता सध्या तरी या जाहिरातीमध्ये दाखवू नाही शकत आहे. पण तुम्हाला सांगतो की त्याच्यात तुम्हाला 1 वर्षाचा तुम्हाला वाढून भेटणार आहे. हे नक्की आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.